पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना भाजपने या सूचना दिल्यात. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार आहेत आणि त्यामुळे कुणीच मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यावर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्याचे संकेत वर्तवले जात आहेत आणि त्यामधूनच नवनिर्वाचित नगरसेवकांना भाजपने या सूचना दिलेल्या आहेत. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ओम, भाजपनं नवनिर्वाचित आपल्या नगरसेवकांना 8 ते 10 दिवस बाहेर जाऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत. अगदी बरोबर आहे श्वेता. खरं तर मुंबईमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेगवेगळ्या सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खरं तर भाजपकडून आपल्या नगरसेवकांना हे आदेश देण्यात आले. महापौर पदाची सोडत जी आहे ती कधीही सुटू शकते. नगरविकास विभागाकडून त्या संदर्भात आदेश काढला जाऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुढील किमान 8 ते 10 दिवस नगरसेवकांनी मुंबई बाहेर जाऊ नये अशा प्रकारचे सक्त निर्देश भाजपकडनं देण्यात आले. खरं तर महापौर पदावरतीचा जो दावा आहे तो पहिला भाजप करणार आहे आणि एकंदर सत्ता स्थापनेच्या संदर्भातल्या सुद्धा हालचाली आधी भाजपकडनं सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये एक महत्वाचं पाऊल म्हणून भाजपकडनं नगरसेवकांना हे आदेश देण्यात आले. त्यामुळे पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये मुंबईचा नवीन महापौर कोण असेल हे निश्चित होईल आणि तोपर्यंत नगरसेवकांनी मुंबईमध्येच राहावं अशा सूचना भाजपकडनं नगरसेवकांना देण्यात आल्याचं कळतं. श्वेता, धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका अशा सूचना भाजपनं आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिलेल्या आहेत. येत्या काळात या 10 दिवसांमध्ये भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो असे संकेत सुद्धा यातून मिळत आहेत आणि त्यामुळे काय नेमक्या घडामोडी आगामी काळात घडतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास मुंबईमधल्या नगरसेवकांना या सूचना भाजपनं दिल्या आहेत.